Hello, welcome to my YouTube channel, guys. Today I am going to make a new video. टू फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे कमेंट करून नक्की सांगा. आणि मी छान आहे. मी आता उठली. सो मी आज खूप लेट उठली आणि मी एवढ्यात तर खरंच खूप लेट उठत आहे कारण हे थंडीमुळे इतकी थंडी आहे ना, सिरियसली उठायची अजिबात इच्छा होत नाही आहे. दिस एक्सरसाइज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर माय हेल्थ, माय फेस, माय पर्सनॅलिटी अँड माय फायनल लुक. शिकत आहे जान्हवी, तू इंग्लिश शिकत आहे. ओके, सो मी आता माझी एक्सरसाइज कंप्लीट करते. आधी फेस एक्सरसाइज करणार आहे मी आणि ते करण्याआधी मी आधी हे लावते माझ्या स्किनला मॉइश्चरायझर. कारण फेस एक्सरसाइज जेव्हा करतो आपण तेव्हा ऑइल किंवा मॉइश्चरायझर लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी माझ्या रूममध्ये बसले आणि मिरर समोर. इकडे तेवढं लाईट दिसणार नाही तुम्हाला कारण लाईट माझ्या मागे आहे तिकडे बेडच्या वर. मी खालीच बसते कारण खाली बसून कम्फर्टेबल वाटतं मला फेस एक्सरसाइज करायसाठी. सो मी एक्सरसाइज करायच्या आधी हे माझं पॉन्ड्स हायड्रा मायरॅकल सुपर लाईट जेल हे मी आधी माझ्या फेसवर लावणार आहे. खतम पण होता यार, म्हणून थोडंच लावते कारण माझ्याकडे हे घ्यायसाठी आता पैसे अवेलेबल नाही आहे. माझ्याकडे 64 रुपीज पण नाही आहे और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह. माहित नाही, माझी स्किन कॉम्बिनेशन असल्यामुळे विंटरमध्ये खूप ड्राय होते आणि जोपर्यंत मी त्याच्यावर काही जेल टाईप लावत नाही तोपर्यंत मला असं हाय वाली फिलिंग नाही येत. आता मला कसं असं छान वाटत आहे एकदम. आहा, खूप मस्त. सो गाईज, मी येते माझी फेस एक्सरसाइज करून तुमच्या समोर. ओके, बाय. इटर्निटी लेटर. माझी एक्सरसाइज कंप्लीट झाली आहे. आता ब्रेकफास्टचा टाइम आहे. सो मी आता आधी ॲपल खाते आणि ते पण हाफच खाणार आहे कारण हे नाही फुल खाणार आहे कारण हे व्यवस्थित आहे. मला वाटलं काही डॅमेज असेल म्हणून मी हाफ म्हटलं होतं. सो हे माझी मम्मीची ट्रिक आहे की सकाळी उठल्याबरोबर डायरेक्टली हेवी नाश्ता करायचा नाही. कधी पण आधी फ्रूट खायचं, कोणतं पण फ्रूट, केळ पण खाऊ शकता, कोणतं पण. आधी फ्रूट खायचं, त्याच्यानंतरच जे घरात नाश्ता बनलेला आहे ते खायचं. तर मी फुल ॲपल खाणार पण नाही कारण काल काय झालं होतं, काल पाहुणे आले होते. सो घरी मटण वगैरे बनलं होतं. सो ते जास्त जेवण झालं म्हणून छातीमध्ये कसं तरी होत आहे. मला एवढं काही खायची इच्छा नाही आहे बट स्वतःची हेल्थ मेंटेन आणि एक्सरसाइज केली आणि मॉर्निंग आहे आता सुरू, त्यामुळे मी आधी ॲपलच खाते. ॲपल आता खाऊन झालं आहे माझं. अँड आईने बनवलं आहे हे काय म्हणते याला, तिखट रवा आणि त्याच्यासोबत चिप्स. कारण जोपर्यंत मी हे खात नाही सोबत नाश्त्याच्या सोबत, जोपर्यंत मी हे खात नाही तोपर्यंत नाही का मला असं शांती नाही भेटत. मला हे पाहिजेच. हे फर्स्ट बाईट यू गाईज. छान बनवलं. तो भेटतो तुम्हाला ब्रेकफास्ट केल्यानंतर. ओके, बाय बाय. So guys, welcome back. My breakfast is done. Now I eat happy biscuit. They make me happy. काय झालं माझ्या आवाजाला? सो माझा ब्रेकफास्ट झालाय आता करून आणि आता मी खात आहे हॅपी बिस्किट. हॅपी चोको चिप कुकीज. हॅपी बिस्किट खाओ, हॅपी राहो, असं माझं म्हणणं आहे. चला बाहेर काय काय चाललं तुम्हाला दाखवते. नाही, हे बघा मी इथे बसून आहे गाडीवर. बाहेर तर असं काही स्पेशल
दाखवण्याला काही आहे नाही, तरी पण आवडतं मला गाडीवर बसायसाठी, कारण गाडीवर मिरर राहते ना, त्याच्यामुळे आपला दिसतो चेहरा, तोंड म्हणणार होते मी आता. ऊन कधी येणार याची वाट पाहून आली. ऊन पाहिजे यार, खूप थंडी लागत आहे. आमच्या टेरेसवर पण ऊन येत नाही, कारण घर आहे आजूबाजूला झाड, त्याच्यामुळे आधी येत होती, आता नाही येत. माझा आहे ना व्हिडिओ जास्तच ऊन पडत आहे यार. तर व्हिडिओ मी बोलता बोलता आता मी अचानक माझी स्टोरेज फुल झाली आणि मी ते आधी पहिले स्टोरेज क्लीन केली मोबाईलमधली, कारण खूप असे व्हिडिओ एडिट करायचे बाकी होते, जे मी व्लॉग्स बनवून ठेवले होते. सिरियसली तुम्हाला सांगतो, माझ्याकडे म्हणजे मीच एडिट करते ना, सो मला कधी कधी टाईम नाही भेटत, तर ते तसेच राहून जातात. ऊन मस्त येत आहे गाईज, खूप छान आहे, गरम गरम मस्त ऊन, खरंच मस्त लागत आहे इथे. सावलीत आलं की थंडी, उन्हात गेलं का ऊन. आणि मी आईसोबत बाहेर पण चालेन, कुठे चालली ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. गाईज, मी म्हटलं होतं तुम्हाला की मी आईसोबत कुठेतरी येणार आहे, आणि कुठे येणार आहे यार. आई जसा हिवाळा लागला तसं माझ्या आईला ही भाजी खूप आवडते. कोणती? हरभऱ्याची भाजी. ते बघा आई तिकडे खुडत आहे आणि मी इकडे बसून आहे स्कूटीवर. ते बघा आई आहे तिकडे भाजीसाठी. आई माहित आहे का, ह्या तार आहे ना, इथे दिसत नसेल कॅमेरामध्ये, ह्या तार पार करून गेले तिकडे. आईला खूप आवडते भाजी. मला मेथीची भाजी खूप आवडते आणि हरभऱ्याची पण भाजी आवडते, पण जास्त मला मेथी आवडते विंटर सीझनमध्ये. आवाज देत आहे का ते? राहू दे ना, आता इकडूनच खुडून घे ना भाजी. खुड नका आता इकडूनच. आम्ही त्या साईडने चाललो आता. ते आप्पाजी यायचे होते ना, ते आप्पाजी आता आले, तर आई म्हणताय की चल त्या साईडने जाऊ, इकडे कोणी उगाच शिवा वगैरे देईल, तर आम्ही चाललो त्या साईडने आता. त्या दिवशी कायला बोलवलं मला? कुठं तिकडे? तिकडे कुठे ग? राहू दे, आता घरीच जाऊ. उद्या जाऊ तिकडं. नाही, तिथं फवारा मारला. असे राहते स्टेशनवर देते सांगते. आता तुम्हाला माहिती आहे का गाईज, ते आपाजी आहे त्यांनीच म्हटलं होतं की तुम्ही 2 दिवसांनी या, आणि आई 2 दिवसानं आली आज बरोबर. तर ते आता म्हणत आहे की आता तोडू देणार नाही, असं तसं ब्ला ब्ला. तर यार तुम्ही चांगले वागा तर आम्ही पण चांगले बोलू. अशा लोकांपायी आहे ना शिव्या, असे म्हणते की तुम्ही द्या तोंडातून शिव्या. अशा लोकांपायी आहे ना शिव्या समोर येते डायरेक्ट. त्या आपाजींना मी म्हटलं होतं तुम्ही शब्द दिला तर ते पूर्ण करावंच लागेल तुम्हाला, कारण त्या आपाजीने आम्हाला बोलवलं होतं 2 दिवसानंतर, आणि ते गेट ओपन करत नव्हते. बट फायनली त्यांनी गेट ओपन केलं आणि आई इथे भाजी तोडत होती. कॅमेरा बघ, कॅमेरा बघ, कॅमेरा उधर देख ना, उधर देख, उधर. अरे बापरे, मस्त खेळते. अरे बापरे, जाऊ नका त्याला. I want to reach 1 million likes. So please,